आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी, भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी गडकरी रंगायतमध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमामध्ये 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलं। त्याचबरोबर 10वी-12वी परीक्षेतील 60हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आलाय। यापुढील काळातही आई बाबा सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही जयेंद्र कोळी आणि नम्रता कोळी यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवी नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, गटनेते मुकेश मुकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, उषा वाघ, जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील, मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, रक्षा यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच या उपक्रमाचं कौतुक देखील करण्यात आले। गेल्या 18 वर्षापासून आई बाबा सामाजिक संस्थेने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून वह्या देण्याची नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे। संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी, नगरसेविका नम्रता कोळी यांच्याकडून प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत वह्यांची भेट देण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळामध्ये हा उपक्रम प्रसिद्ध आहे। यंदा प्रथमच गडकरी रंगायतमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये शहरातील 1200हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांची भेट देण्यात आली। 60हून अधिक विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक गरजू पालकांची वह्या पुस्तकांसाठी आर्थिक उडाताण पाहिली होती। या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आपण खारीचा वाटा उचलू शकतो, ही भावना लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवसापासून वह्यांची भेट देण्यास सुरुवात केली होती। त्याला 18 वर्षाचा कालावधी उलटला असून यापुढील काळातही विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीचा हात दिला जाईल, अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी दिलेली आहे। ठाण्यातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांना खासगी इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील शाळांची फी बहुसंख्य पालकांना परवडणारी नाही। त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमांमध्ये शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी माहिती नगरसेविका नम्रता कोळी यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापालिकेच्या शाळेची इमारत पुनर्बांधणी करून तेथे CBSE माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। जिल्हा परिषदेच्या ताब्यातील BJ हायस्कूलमध्ये सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या पर्यायाची चाचपणी करणार आहोत, असं नम्रता कोळी यांनी सांगितलं। आज मोदीजींच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असताना खऱ्या अर्थाने एक विक्रम मोदीजींच्या माध्यमाने तयार झाला। सगळ्यात जास्त दिवस पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळणारे एकमेव व्यक्ती म्हणून माननीय मोदीजींचा आज देशभर खऱ्या अर्थाने कौतुक, सन्मान, सत्कार या इकडे आणि त्याचबरोबर अनेक मंदिरांमध्ये, गुरुद्वारांमध्ये, जैन मंदिरांमध्ये या इकडे आरती, पूजा अर्चेचा कार्यक्रम हा घेतलेला आहे। त्याचबरोबर एक स्तुत्य आणि एक सुंदर उपक्रम आमच्या नगरसेविकाताई नम्रताताई कोळी आणि त्याचबरोबर जयेंद्रजी कोळी यांच्या पुढाकाराने या इकडे होतोय की 10वी-12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या इकडे वह्या वाटप, त्याचबरोबर त्यांना शैक्षणिक गोष्टीसाठी जे किट आहे ते किटचं वाटप या इकडे होतोय। निश्चितपणे या विद्यार्थ्यांच्या भावी जीवनामध्ये याचा चांगला फायदा होईल, त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये याचा चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीची 12 वर्ष आज आम्ही सगळीकडे साजरी करतोय। देशभरामध्ये त्यानिमित्ताने उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि या सेवेच्याच मार्गावरती चालणाऱ्या नम्रता कोळी यांनी आज विद्यार्थ्यांसाठीचा एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे। नम्रता कोळी अत्यंत संवेदनशील अशा आमच्या नगरसेविका आहेत। प्रभागातल्या सगळ्या स्तरातील नागरिकांसाठी जे जे योग्य, उचित आणि आवश्यक आहे त्यासाठीचं अभियान त्या राबवत असतात। मग ते वृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांचं कौतुक, त्यांचा गुणगौरव आणि त्याचबरोबर त्यांना शालेयोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं वाटप असा दरवर्षी उपक्रम त्या राबवतात। आजही त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांना त्यांच्या उपक्रमासाठी मी मनापासून शुभेच्छा देते। आणि आज त्यांच्या प्रभागातल्या अत्यंत गुणवंत की ज्यांना 95% वर देखील मार्क मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा त्यांनी इथे सन्मान केलेला आहे। मला असं वाटतं की हा फक्त सन्मान नाही तर समाजातल्या बाकीच्या मुलांना प्रेरणा देणारा असा देखील कार्यक्रम आहे। या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते। दरवर्षीप्रमाणे जवळजवळ म्हणजे 18 वर्ष झाली आमचा हा वह्या पुस्तकं वाटपचा कार्यक्रम अविरतपणे चालू आहे। हा एक तप आहे, जसं मोदीजींचं 12 वर्षाचं तप आता पूर्ण झाले आणि पूर्ण जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, त्यांना ब्लेसिंग्स मिळत आहेत। तसंच आमचाही कार्यक्रम ला जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झालीत आणि हा
विद्यार्थ्यांशी जोडलेला हा जो कार्यक्रम आहे, त्यांचे शैक्षणिक साहित्य वाटप आम्ही इथे करतो. विद्यार्थी पालक यांचं कनेक्शन आमचं खूप पूर्वीपासूनचं वर्षानुवर्ष आहे दिसून येतं आणि त्याची प्रचिती अनुभूती आम्हाला प्रत्येक वेळेस आलेली आहे. त्यांचं प्रेम आमच्या पाठीशी सदैव राहिलेलं आहे आणि ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्या कृतीमधून. आणि अशा रीतीने हा कार्यक्रम इथे संपन्न होतोय. खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांचा आणि पालकांचा लाभतोय आणि याच पद्धतीने हा कार्यक्रम आणि ह्यांची सेवा आमच्या प्रभागामध्ये घडो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना.